ते मला जरी त्यांची माझ्या काही विरोधकाची सभा घेऊन गेले तरी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंतकरणातनं राजाभाऊ राऊतलाच आहे. आणि हे 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 जागा निवडून आम्ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ या चिन्हावरती आणणार. RPIच्या माध्यमातून समविचारी पक्षाच्या माध्यमातून यांनी जी अगोदर युती केलेली आहे यांच्या स्वार्थासाठी केलेली आहे. फक्त शिंदे साहेबांची माझी भेट झाली नाही. काही जे थोडे पदाधिकारी जे सोलापूरला थोडे काही पदाधिकारी आमचे जुने पण सहकारी ते होते, जिल्हा लेवलला काम करणारी जे शिंदे साहेबांच्या माध्यमातून काही काम करतात, थोडं असं म्हणजे जाणं येणं आमचं कमी झालं. साहेबांची माझी भेट झाली नाही त्यामुळं काही पदाधिकाऱ्यांनी थोडी चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष आहे वाढावा, या दृष्टिकोनातून ती घटना घडली. परंतु भविष्यात ह्याची दुरुस्ती नक्कीच होईल. 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर शिंदे साहेब पण येतील आणि सुनेत्राताई पवार पण येतील. आणि खरं राजा राऊताबद्दल किती प्रेम आहे ते तुम्हाला बार्शीच्या गांधी पुतळ्याजवळ दिसेल. भाऊ, खरं तर काल विध्वंसक वृत्ती असं म्हणत आपला उल्लेख जो आहे तो दिलीप शुक्लांनी केला. ते प्रत्येक सभेमध्ये अशा पद्धतीची टीका करता आहेत. काय त्यावर असणार आहे आपलं, काय एकंदरीत असं सातत्याने तुमच्यावर टीका करतात, विध्वंसक वृत्ती असं म्हणवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. मुळातच या बार्शी तालुक्यामधलं जर तुम्ही समीकरण पाहिलं तर बार्शी तालुक्यामध्ये एवढी दहशत गुंडगिरी होती की आमच्या पांडे चौकामध्ये सुद्धा काही जणांची आताडी काढली गेली. फौजदार बंगल्यामध्ये सुद्धा खून करण्याचे प्रयत्न केले. पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग झाली गेली. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती माझा 500 उमरा आहे बार्शी तालुक्यामध्ये, बार्शी शहरामध्ये. माझ्या कुटुंबाचा एवढा मोठा परिवार आहे, माझा सगळा एकत्र आहे. माझ्यावरती सुद्धा 4 वेळेस खुनी हल्ला केला गेला. आणि ह्यांची जी गुंडगिरी दादागिरी होती ती मोडून काढण्याच्या माध्यमातून मी एक तरुण म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला कुणाचाही असा वरदास्त नसायचा आणि मी काम करत असताना मराठा महासंघाच्या माध्यमातून काम करत होतो. तुम्ही जुना इतिहास पहा, अक्षरशः मला पोलीस स्टेशनला नेऊन रिंगण करून मारलं जायचं, अंगाला असे गुळमे येत होते. ही यांची गुंडगिरी दहशत होती आणि ही मोडून काढण्याचा करता मी प्रयत्न केले आणि यांची गुंडगिरी सगळी मोडून काढली. त्यामुळे हे मला त्या पद्धतीची उपमा देतात. परंतु मी चुकीच्या पद्धतीचं कधीही वर्तन या तालुक्यामध्ये केलेलं नाही. उलट माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल केले आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं माझ्यावरती कुठला गुन्हा नाही, काही नाही. परंतु या उलट त्यांनी या तालुक्यामध्ये किती आहार केले, मग त्यांच्यावरती किती 420 गुन्हे आहेत, 3 गुन्हे आहेत, ह्याची पण तुम्ही माहिती घ्या. कालच्या एकूणच सभेचं जर चित्र बघितलं तर उद्धव ठाकरेंचा त्या ठिकाणी त्या सभेमध्ये फोटो नव्हता. मशालीचे या ठिकाणी उमेदवार आहेत पण मशालीचं चिन्ह सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं. कशा पद्धतीने बघता एकूणच त्या सगळ्या घटनाकडे? त्यांना सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाहीत ही माणसं. मी 42 वर्ष राजकारण केलं, वयाच्या 15 वर्षापासून. फक्त 4.5 वर्ष सत्तेमध्ये, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे 4.5 वर्ष सत्तेमध्ये. तुम्हीच आता विचार करा, जवळपास 37 वर्ष विरोधक म्हणून काम केले. आदरणीय आमचे नाना असतील किंवा माझे वडील विठ्ठलराव राऊत, ते सुद्धा पन्नालाल सुरानाजी बरोबर काम करत होते. डाव्या विचारसरणीत आम्ही काम केलेली माणसं आहेत, त्या घराण्याशी आम्ही निगडीत आहेत. परंतु परत नंतर काही समीकरणं बदलली म्हणून आज आम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्हाला कधी सत्तेची स्वप्न पडली नाहीत. सत्ता असेल नसेल आम्ही मजबूत आहेत, परंतु ही सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. तडपडल्या माशासारखं करतात. कधी म्हणतात मी शरद पवार साहेबांचा पट्टे, कधी म्हणतात उद्धव साहेबाकडे जातात, कधी शिंदे साहेबाकडे, कधी ह्याच्याकडे त्याच्याकडे. आदरणीय दादांकडे पण गेले होते, स्वर्गवासी दादांकडे. फक्त पैसे कुठनं मिळतील आणि कुठनं मग अशी इंटरनल मदत होईल अर्थकारणाची, एवढंच यांचं धोरण असते. परंतु आज तुम्हाला सगळ्याला माहित आहे की मला अपक्ष आमदार जरी मी झालो तरी मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नाही, विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा देणारा कार्य करताय. त्याच्यामुळे तुम्ही ओळखा की यांची मानसिकता कशी आहे. कालच्या सभेला जे आहे ते नागरिकांनी पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसत होतं. कालच्या सभेला पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसत होतं. काय कारण असतील वाटते, नागरिकांनी का पाठ फिरवले असेल की ही युती नागरिकांना पटली का नाही पटली, काय अशा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही झालेली अगोदर युती फक्त शिंदे साहेबांबद्दल पण माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेला प्रेम आहे. आदरणीय फडणवीस साहेबांबद्दल तर भरपूर प्रेम आहे, दादांबद्दलही प्रेम आहे. परंतु ही जी चाललेलं नाटक होतं, एवढाच संदेश जनतेला द्यायचा होता, हे चुकीचं चाललंय साहेब. फक्त तुम्ही राजा राऊताला आशीर्वाद देण्याकरता विजय झाल्यावर या, आम्ही प्रचंड गर्दी करून तुमचं फुल हार असं स्वागत करू
की कधी भूतन भविष्य झालं असं नाही राज्यात. खरं तर काल त्यांना असं सांगण्यात आलं की शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे इथला त्याच्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी निधी देखील मागितला गेला. 5 कोटी रुपये निधी शिंदे साहेबांनी मंजूर केला आणि MIDC तालुक्यात नाहीये असं देखील त्यांना सांगण्यात आलं. MIDC गाताच्या वाडीला राणे साहेबांनी जागा भूसंपादित करण्याकरता पैसे दिले आणि आता 2019 ते 24 5 MMचे ट्रान्सफॉर्मर केले, विहीर केली, पाणी केलं, 42 उद्योग तिथं उभा केलेत, रस्ते गटारी देवावती सगळं झालंय. आणखीन नवीन 3 MIDC आपण करतोय. एक जामगावला त्याची प्रक्रिया सुरू आहे, उपळ्याला शेतकऱ्यांवर चर्चा आहे आणि या 3 गावामध्ये 3 गावापैकी कुठं करायची ह्याच्याबद्दल पण चर्चा चालू आहे. त्यामुळे MIDC ही फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हीच करू शकतो त्या ठिकाणी. अर्धवट माहिती त्यांना दिली एकनाथ शिंदेना अर्धवट माहिती दिली का? एक मिनिट, अर्धवट माहिती दिली का एकनाथ शिंदे? काही पदाधिकारी जे आहेत ना, मी सांगितलं ना की आता मग सांगितलं की निवडणुकीच्या काही खर्चाचे विषय येतात. मी तुम्हाला माहित आहे की एवढं काय राज्यामध्ये उलाढाली होतात, पण कधी तुम्हाला दिसलो का मी तशा भानगडीत? मग त्या गोष्टीपासून मी लांब राहतो की मला फक्त तालुक्याचा विकास करण्यामध्ये आवडतंय. मी त्या कुठल्याही भानगडीमध्ये अजिबात पडत नाही. मग कुठलंही राजकारण तुम्हाला सगळेजण तुम्हीच म्हणता काय 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 मी आता त्या खोलात जात नाही, त्याच्यापासून लांब राहतो. आणि काय जाणार त्याच्यामधलं काय तर काय असतं ते मिळालं नाही. त्यामुळे माया राग माझ्यावरती काढण्याच्या दृष्टिकोनातून थोडे माझी साहेबाची भेट झाली असती ना, मी 2 जागा साहेबांच्या आणि 4 जागा पंचायत समित्या 100% निवडून आणले असते. नगरपालिकेला 6 पैकी 6 उभा केले, 6 निवडून आणले आणि मी जाणार साहेबांना. हे आता 6 आणि 12 घेऊन मी साहेबांकडे जाणार. साहेब काही खरं खोटं बघ तुम्हीच बघा आणि त्यांना आमंत्रण देणार मी सभेचं बार्शीत. शिंदे साहेबांनी काल कौतुक केलं आणि त्यांनी कुठेतरी त्यांना सुचकारलं की मागच्या वेळेस गाडी चुकली तुमची, मात्र या पुढच्या वेळेस ती दुरुस्त करावी. म्हणजे कुठेतरी आगामी विधानसभेसाठी ते काही त्यांना सुचकारत होते का शिंदे? आणि मागच्या वेळेस समजा जर ते शिवसेनेकडून असते तर आता मंत्रिमंडळात असते असं सुद्धा ते म्हणाले. असं म्हणतात साहेब भाषणामध्ये बोलावत लागते, पण खरा जीव कुठे आहे ते तुम्ही भगवंत ग्राउंडवरती राजा राजा कसं ती मी एक जवळचा अत्यंत घनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता किंवा एक त्या काळातला शिवसैनिक म्हणून त्यांचं किती प्रेम होतं ते तुम्ही बघितलं. ही कालचा जी विषय होता ती फार वेगळा होता, ती परत बोलत साहेब ते असं म्हणतात की 7 वेळा तुम्ही आमदार होता, आता पुढच्या 8व्या वेळेस पण तुम्ही आमदार व्हाल असं शिंदे साहेबांनी म्हटलं. साखर पेरणी करण्याचा प्रयत्न केला. असा काय विषय होणार नाही. तुम्हाला माझ्याच आमदारकीच्या भविष्यातल्या प्रचाराला शिंदे साहेब आलेले दिसते. संपूर्ण निवडणूक जी आहे ती विकास निधीवरून झालेली आहे. काल जयकुमार गोरे जे पालकमंत्री आहेत त्यांना देखील डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो कालच्या सभेमधून झालेला आहे. कशा प्रकारे बघताय जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री? आता आपणही पाहिलं की जे सध्या विकासाचं राजकारण चालू आहे किंवा सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहतायत की त्यांची दूरदृष्टी कशी आहे. आता आपल्याला मी मगाच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की जवळपास देशामध्ये एवढी गुंतवणूक दावसला गेली साहेब. 40 लाख कोटीची गुंतवणूक जागतिक उद्योगपती या ठिकाणी करू लागले. 30 लाख कोटीचे करारही झालेले आपल्यालाही माहित आहे आणि ही माहिती साहेबांनी स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली, ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ऐकलेली. आणि एवढं जर मोठं विकास होणार असेल किंवा त्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊ असतील किंवा IT पार्क सोलापूरला असेल किंवा जे नवीन नवीन प्रोजेक्ट ज्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तर महापालिका एवढी मोठ्या ताकदीनं दिली ना. आज नगरपालिका एवढ्या आल्या. आता तुम्ही मध्यंतरी जो विषय झाला की पंढरपूर मंगळवेढ्याचा, तो अजिबात नाही. खरोखर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयाभाऊनी सुद्धा एक मजबूत अशी फळी या ठिकाणी निर्माण केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत. आता माझं उदाहरण देतो. मी थोडं शांत बसलो होतो, बार्शीला आले, साहेबांचाच निरोप घेऊन आले, राजभाऊ तुम्हाला घरी बसून चालणार नाही. कारण मी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे थोडं शांत हे करत होतो, कारण तुम्हीच मला धुतलं असतं की हे लोकप्रतिनिधी नाही तर मध्ये मध्ये करतात किंवा लोकप्रतिनिधीला काम करून देत नाही. पण जयाभाऊ आले, मला मी थोडं शांत होतो, ती मला थोडं एक ऍक्टिव्ह करण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही पाहिलं, मी ऍक्टिव्ह झालो. बाजार समिती आली, नगरपालिका आली आणि चित्र तुम्ही पाहताय. महाराष्ट्रामध्ये असा निकाल लागेल ना, तुम्हीच माझं कौतुक करायला. 6 पैकी 6, 12 पैकी 12. जेडपीवर सुद्धा भाजपचा झेंडा पडतो 100% काही अडचण येणार. किती जागा येतील 68 पैकी? भारतीय जनता पार्टी RPI समविचारी पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही 100% बहुमत त्या ठिकाणी करू आणि भारतीय जनता पार्टीचाच अंदाजे अध्यक्ष त्या ठिकाणी. आता काही ठिकाणी युती आहे, काही ठिकाणी युती नाही, परंतु 100% भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार. ओके, थँक्यू भाऊ.